गुड मॉर्निंग. बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण 8th स्टँडर्डचा मॅथचा 6 चॅप्टर सुरू करणार आहे, ज्याचं नाव आहे फॅक्टरायझेशन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. मग आता फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय ते आपण पहिले थोडं बेसिक बघू आणि नंतर आपण प्रॅक्टिस सेट 6.1 कडे जाऊया. आता इथं फॅक्टरायझेशन म्हणजे फॅक्टर्स पाडायचे. कोणाचे फॅक्टर्स पाडायचे? जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असणार आहे. म्हणजे काहीतरी तुम्हाला एक असं इक्वेशन दिलेलं असणार आहे आणि त्या इक्वेशनचं तुम्हाला काय करायचे? फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडायचे म्हणजे काय? दोन तुकडे करायचे, बरोबर ना? काय करायचे? दोन तुकडे. एका एक्सप्रेशनचे दोन तुकडे करायचे, एका इक्वेशनचे दोन तुकडे आपल्याला करायचे. मग ते जनरली कसे करतो आपण? बघा एकदा लक्ष द्या इकडं. सपोज एखादं तुम्हाला असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलं असेल, x² प्लस 5x, इकडे लक्ष द्या रे बोबड्यांनो, प्लस काय बरं 6, असं काहीतरी तुम्हाला एखादं काय दिलं असणार आहे, एखादं इक्वेशन दिलं असणार आहे आणि हे इक्वेशनचं तुम्हाला काय करायचं? आता फॅक्टर्स पाडायचे. मग फॅक्टर्स कसे पाडायचे व्यवस्थित लक्ष द्या, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि फॅक्टर्स पाडण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचा टेबल आले पाहिजे. काय आलं पाहिजे? टेबल. म्हणजे पाडे तुम्हाला पाठ पाहिजे, थोडेफार तरी 10-12 पर्यंत पाठ पाहिजे, जास्त अपेक्षा नाहीये मला पण आणि त्यांना पण, एवढे तरी पाठ पाहिजे. आता हे कसं सॉल्व? याचे फॅक्टर्स कसे पाडायचे समजून घ्या. ही जी लास्ट टर्म असते की लास्ट, समजून घ्या बरं का, याच्यावर अख्खा लेसन डिपेंड आहे. एका एक्झाम्पलला सांगतो मी. ही जी शेवटची टर्म असते का, ज्याला कोणताही व्हेरिएबल नसतो, म्हणजे इथं एक्स व्हेरिएबल आहे, इथं एक्स व्हेरिएबल आहे, पण इथं व्हेरिएबल आहे का रे? नाहीये. मग जिथं व्हेरिएबल नाहीये का, तो नंबर घ्यायचा समोर. किती आपला? 6. याचे फॅक्टर्स पाडायचे. याचे फॅक्टर्स पाडायचे म्हणजे असा दोन नंबर आपल्याला शोधायचे आहे का त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? 6. हे मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? 6. बट त्याच वेळेस अजून एक गोष्ट शोधायची, ते जे नंबर येतील का, त्यांची मात्र ऍडिशन किती आली पाहिजे? +5 आली पाहिजे. प्लस साइन आहे ना, म्हणजे प्लस लिहिलं नाही तर चालतं, मायनस असेल तर लिहावं लागतं. बर, अशा आपल्याला दोन नंबर शोधायचे का ज्यांचं मल्टिप्लिकेशन कोणता नंबर आला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन कोणता आला पाहिजे? व्हेरिएबलच्या सोबतचा नंबर. फक्त व्हेरिएबल, स्क्वेअर वाला नाही बरं का, फक्त व्हेरिएबलच्या सोबत कोण आहे? 5. मग यांची ऍडिशन किती आली पाहिजे? 5. असे दोन नंबर शोधायचे. मग असे कोणते दोन नंबर असेल बरं? काय? 3 2 6. का ना रे? आता बघा मी 2 3 घेतो, काय हरकत नाही. 3 2 6 घेतला. ओके, आता मला सांगा 3 × 2 किती येणार आहे? 6. दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे? मी काय होऊ शकतं बरं? याला पण 5 प्लस घ्यावं लागेल, याला पण प्लस घ्यावं लागेल ना. +3 + 2 म्हणजे +5 आला का? आला. म्हणजे दोन्ही गोष्टी मॅच झाला. पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचं. काय? 3 × 2 किती झाले? 6 प्लस इंटू प्लस प्लस, बरोबर आहे. ओके, +3 + 2 काय आलं पाहिजे? +5. सर्व मॅच झालं. मग आता काय करायचं? इथं कोणता व्हेरिएबल घेतला आपल्याला? एक्स व्हेरिएबल. काय घेतला? एक्स. तर याचा एक्स व्हेरिएबल याला पण घेऊन टाकायचं आणि याला पण घेऊन टाकायचं लगेच. आलं? आणि इथं दोन टर्म तयार झाल्या ना. कोणत्या दोन टर्म तयार झाल्या? +3x + 2x. ह्या दोन्ही पण शिफ्ट करायच्या. कुठं? ह्या व्हेरिएबलच्या जागी. ह्या व्हेरिएबलच्या जागी काय करायचं? दोन्ही पण शिफ्ट करायच्या. बाकीच्या दोन टर्म कशा जाईल? त्याला काही चेंज होणार नाही. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना. आता काय लिहू शकतो बरं? x². पहिली टर्म तशीच आहे, शेवटची पण टर्म तशीच आहे, काही चेंज आहे का? नाही. बट या 5x च्या ऐवजी आपल्याला काय लिहायचंय बरं? +3x + 2x आणि हा 6 वाला कोणी प्लस. आलं लक्षात? आहे नक्की का आलं? ह्या 5x च्या ऐवजी मी ह्या दोन टर्म लिहिल्या बघा ना. 3x + 2x तसं पण 5x होणार आहे. चेंज होईल का? नाही. आता काय बघा, हे झाली एक स्टेप आपली. आता नेक्स्ट स्टेप काय? ह्या दोघांमधून कोणीतरी कॉमन येतो म्हणजे येतोच, आणि तो जनरली व्हेरिएबल असतोच. बघा ना, इथं पण x आहे, इथं पण x आहे, म्हणजे x कॉमन निघू शकतो. आणि इथं पण कोणीतरी कॉमन येतं म्हणजे येतच. आणि जेव्हा कोणीच इथं कॉमन येत नाही तेव्हा 1 कॉमन काढून घ्यायचं. पुढे गेलं ते कळेलच अजून आपल्याला. बर, माझ्या दोघांमध्ये कोण कॉमन निघतंय बरं? x कॉमन निघाला.
मग इथं एक्स स्क्वेअर आहे म्हणजे किती एक्स आहे इथं 2, त्यातला एक कॉमन काढला तर मध्ये किती राहणार आहे 1, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस आहे म्हणून इथं प्लस 3x मधून कोण कॉमन काढलाय म्हणजे कोण राहिलं मध्ये 3. ओके इथं कोणतं साईन आहे प्लस म्हणून इथं काय घेतलं प्लस. बरं 2 आणि 6 कोणाच्या टेबल मध्ये आहे 2 च्या, म्हणून 2 काय करून घ्यायचं आपल्याला कॉमन काढून घ्यायचं. 2x मधून 2 कॉमन काढलं तर मध्ये कोण राहणार आहे x. बरं 6 मधून 2 कॉमन काढलं तर कोण राहणार आहे 2 इंटू 3 किती राहणार आहे 6. 4 नका लिहू, ऍडिशन थोडी आहे. तुम्ही जर 4 जर घेतलं तर 2 इंटू 4 8 होईल. मग आलं का लक्षात. आणि आता बघा ज्यावेळेस हे दोन बॉक्स एक्झॅक्टली सेम दिसतात, साइन सुद्धा सेम दिसतात, तर आपलं उत्तर बरोबर, अन्यथा चूक. मग दोन्ही बॉक्स सेम दिसताय का, दोन्ही ब्रॅकेट सेम दिसताय का, दिसतात ते. म्हणून देअरफॉर किंवा इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू. आता काय करायचं, जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे का ते सर्व एका ब्रॅकेट मध्ये लिहायचं. म्हणजे कोण रे x प्लस 2 एका ब्रॅकेट मध्ये लिहून टाकायचं. आणि जर दोन ब्रॅकेट सेम आहे ना ते एकदाच लिहायचं. स्वरा एक लक्षात बाबडा करणार नाही, नंतर कोणी सांगणार नाहीये. दोन बॉक्स जर सेम दिसत असेल तर एकदाच लिहायचं आणि ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे ते एका बॉक्स मध्ये लिहायचं. झालं फॅक्टरायझेशन. म्हणजे याचा आन्सर काय राहणार आहे इन ब्रॅकेट फर्स्ट x प्लस 2 आणि x प्लस 3 हे आपला आन्सर. कधी कधी पहिले येईल कधी तिकडे येईल काही फरक पडत नाही. एक लक्षात. यालाच आपण काय म्हणतो हे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं काय केलं आपण हे फॅक्टरायझेशन केलं. लक्षात येईल का नक्की एकदम. काही डाऊट राहील का, तुला काही त्रास नाही नव्हते घरी जायचं नाही ना, मग लक्ष दे ना बाबा, नंतर कळणार नाही का, पाठ करून वगैरे जमणार नाही, कन्सेप्टच केलं पाहिजे. आलं लक्षात. बर हे कळेल सर ना, काही डाऊट राहील याच्यामध्ये. फॅक्टर्स पाडणं म्हणजे काय कळालं, एका इक्वेशनचे दोन बॉक्स बनवणं, बस एवढंच, बाकी काही नाही. पण ते करण्यासाठी तुम्हाला ही इम्पॉर्टंट स्टेप ही कळाली पाहिजे. याची प्रॅक्टिस खूप जास्त करायची. याची प्रॅक्टिस जास्त केली तर पुढे सॉल्व्ह आणण्यात नाही. हे लक्षात. मग घेऊ का आता प्रॅक्टिस सेट काय घ्यायचं आपल्याला 6.1. छोटाच प्रॅक्टिस सेट होऊन जाईल लगेच. तसं अजून 10 मिनिटं अवकाश, 10 मिनिटं सर्व होऊन जाईल आपलं. मग आता बघा, आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 6 पॉइंट काय बघायचं आपल्याला 1. मग त्याचे एकूण किती एक्झाम्पल आहे बरं 12 एक्झाम्पल आहेत. काय सांगितलंय फॅक्टराइज म्हणजे काय करायचं आपल्याला फॅक्टरायझेशन करायचंय. जसं आता सांगितलं तेच करायचंय. मग याच्यातले काही एक्झाम्पल आपण घेऊया. मग आता मला सांगा याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल काय काय बरं एक्स स्क्वेअर प्लस 80. अलग लक्षात. एक लक्ष द्या, चला लक्ष द्या. आता याचं आपल्याला काय करायचं बरं फॅक्टरायझेशन करायचं म्हणजे फॅक्टर्स पाडायचे. याचे काय करायचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. मग आता लक्ष इकडे बघा काय कोणते बरं आपल्याला काय दिलं आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय दिले बरं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस काय दिले इथं 18. काय दिले इथं 18. आता याचे काय करायचे फक्त आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. मग इज इक्वल टू याचे काय करायचे आपल्याला फॅक्टर्स. बरं याची फॅक्टर्स कशी पाडावं लागेल बरं आपल्याला. आता काय करायचंय हा जो शेवटचा नंबर आहे ते काय आलं पाहिजे आपलं मल्टिप्लिकेशन. काय आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन. आणि हा जो नंबर आहे +9 ही काय आली पाहिजे बरं ऍडिशन. असे दोन नंबर आपल्याला शोधायचे आहे. किती 3 6 ओके 3 6 किती जाणार आहे 18. ऍडिशन किती आली पाहिजे रे +9. मग याला बी प्लस साइन तर द्यावाच लागतं. याला प्लस साइन द्यावं लागेल, याला प्लस साइन द्यावं लागेल. मग बघा +3 + 6 किती होणार आहे +9 बरोबर. 3 6 18 प्लस इंटू प्लस प्लस सर्व मॅच झालं का मॅच. असं सर्व मॅच करून बघायचं मग पुढे जायचं. मग आता काय आता आपल्याला काय करायचंय बाबड्यांनी इथं हा जो काही 9x आहे का याच्या जागी कोण आणायचा आहे +3x + 6x बरोबर का नाही. बघा ना +3x + 6x म्हणजेच काय आणणार आहे 9x. आणि याच्या जागी हे आणायचं आपल्याला. मग काय होईल देअरफॉर एक्स स्क्वेअर पहिली टर्म ऍज इट इज घेतली, नंतर काय येणार आहे +3x + 6x आणि शेवटची टर्म कोणती आपली 18 प्लस काय 18 बरोबर का नाही.
मग आता तुम्हाला मी सांगितलं ह्या पहिल्या दोन टर्म मधून कोणतरी एक कॉमन येतो आणि ह्या टर्म मधून सुद्धा कोणतरी एक कॉमन येतो आहे. मग मला सांगा इथं कोण कॉमन येईल रे? एक्स इन ब्रॅकेट दोन, इथं 2x आहे ना, 2x आहे सपोज, एक एक्स काढल्या मध्ये काय राहणार आहे? एक एक्स प्लस ला प्लस, 3x मधून x कॉमन काढला काय राहिला? 3 ब्रॅकेट कम्प्लीट. इथं कोणतं साइन आहे? प्लस, इथं पण प्लस. यांच्यातून कोण कॉमन आहे? 6 आणि 18 कोणाच्या टेबल मध्ये? 6 च्या टेबल मध्ये. मग 6 काय करायचा? कॉमन काढायचा. 6x मधून x 6 कॉमन काढल्यामध्ये काय राहील? x प्लस 18 मधून जर 6 कॉमन निघला तर 6 किती जा? 83 जा, 6 3 जा 80. म्हणजे 18 मधून 6 जर कॉमन काढलं तर मध्ये काय राहणार आहे? 3. दोन्ही ब्रॅकेट सेम आले का रे? तरच आन्सर बरोबर. मग दोन्ही ब्रॅकेट जर सेम आले असेल तर आपण काय करतो? जे बाहेर उरले ते एकदा लिहून टाकतो. म्हणजे x प्लस 6 आणि दुसरं काय बरं? x प्लस 3. दोन ब्रॅकेटच्या ऐवजी एकच ब्रॅकेट लिहायचं, झालं सर. पहिले एक्झाम्पल कळालं सगळ्यांना? नक्की एकदा सेकंड पण घेतो. सेकंड घेऊ का? सांग काय सेकंड एक्झाम्पल सांगा बरं. काय बरं? एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. आता 9चं काय करायचं? आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. हे 9चे फॅक्टर्स कसे पाडणार आहे? तर 9 1 जा 9. पण यांची ऍडिशन किती आली पाहिजे बरं? -10 आली पाहिजे. मग याला पण मायनस साइन द्या, याला सुद्धा काय द्या? मायनस साइन. आता बघा बरोबर आहे. 9 1 जा 9, मायनस इंटू मायनस काय होणार आहे? प्लस. मग आता -9 -1 काय होणार आहे? -10. आता दुसरं बरोबर आहे. आता इज इक्वल टू काय बघा, म्हणजे याच्या जागी ह्या -10 x च्या जागी कोण आणायचं आपल्याला? इथं x मानतो ना आपण, काय लिहितो आपण? x. आता काय बघा, मग x स्क्वेअर ऍज इट इज आहे. इथं काय होईल? -9x -1x प्लस 9. या 10x च्या ऐवजी काय आणलंय मी? -9 -1. बरोबर. ओके. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, ह्या दोघांमधून कोणीतरी एक कॉमन येणार आहे आणि ह्या दोघांमधून कोणतरी एक कॉमन येणार आहे. मला सांगा या दोघांमधून कोण कॉमन येणार आहे बरं? x. नेहमी व्हेरिएबलच कॉमन निघतो. x स्क्वेअर मधून x कॉमन काढलं, x मायनस किती होईल? 9. इथं काय बरं? मायनस साइन. बरं याच्यातून कोणी कॉमन निघेल का? नाही. आणि जेव्हा कॉमन निघत नाही तेव्हा कोण निघतो? 1 कॉमन. मग 1 जर कॉमन काढला तर मध्ये काय राहील? x. आणि इथं काय राहणार आहे बरं? आता का लक्ष द्या, बाहेर जर ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर मधले साइन काय होतात? चेंज. जसा -x होता आता काय झाला? प्लस. मग हा प्लस आहे, काय होईल बरं? मायनस. कारण की ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं साइन आहे? मायनसचं साइन आहे ना. मग मधले साइन काय झाले? चेंज. आले का दोन्ही बॉक्स सेम? तरच आपला आन्सर बरोबर. म्हणजेच काय? ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे ते एका ब्रॅकेट मध्ये लिहायचं x -1 आणि सेकंड याच्यात काय? x -9. दिस इज आवर आन्सर. येईल का लक्षात? नक्की. हे झालं सेकंड एक्झाम्पल. थर्ड घेऊ का? हा, थर्ड, फोर्थ, थर्ड घेतलं, फोर्थ. आता फ्रेश झाले बघा. तर जोक मारायला म्हणजे ते काही. आता एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आपल्याला? 4 आलं. थर्ड काय असणार आहे? होमवर्क. आता फोर्थ एक्झाम्पल काय सांगा बरं? फोर्थ एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काय ते तुम्हाला मी सांगतो काय आहे. काय बरं फोर्थ एक्झाम्पल? 5x स्क्वेअर 5y स्क्वेअर मायनस असं एक्झाम्पल आहे. बरोबर का बाबा? आता एक आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल बघितले का 2-3, त्याच्यामध्ये ह्या स्क्वेअरच्या टर्म सोबत कुणीच नव्हतं. बरोबर ना? पण ह्या y सोबत आता 5चं लचकन लागलेलं आहे. लचकन कोणतं सोबत आलंय, याच्यामुळे आता काय होईल? प्रॉब्लेम झाला. हा याच्यासोबत नकोय, कारण की हा जर याच्यासोबत असा गेला राग येतो. हा म्हणतो मग मी काय करू? मग काय करायचं? याला पहिली ह्या दोघांची मैत्री करून टाकायची, मग काय प्रॉब्लेम आहे? मैत्रीण केल्या का याला प्रॉब्लेम. मग आता काय करते बघा बबड्यानं इकडं, आपल्याला कोणते एक्सप्रेशन दिले? 5y स्क्वेअर प्लस 5y -10. जर ह्या
व्हेरिएबलच्या स्क्वेअर सोबत जर कोणी आला असेल, इम्पॉर्टंट स्टेप आहे ही, तर याच्या सोबत काय करून द्यायचं, मल्टिप्लिकेशन. काय लावायचं नाही बोललं, काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 5 into 10 किती नाही बाबड्यांनो, -50 प्लस इंटू मायनस होईल ना बाबड्यांनो, म्हणजे किती झाला, -50. आता एक गोष्ट करायची, ह्या -10चा आता विचार करायचा नाही. कोणाचा विचार करायचा आता, -50चा. म्हणजे इथं आता असे दोन नंबर आपल्याला शोधायचे आहे, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, -50. आणि यांची ऍडिशन किती आली पाहिजे, +5. एक लक्ष द्या बाबड्यानो, बाहेर काही विश्व सुंदरी नाहीये, तिथं काय आहे, अय्यो तिथं विश्व सुंदर उभा आहे, तिकडे सुंदर आहे, इकडे लक्ष द्या. चालेल, जाऊ दे, काय लावायची गरज, मी लावीन नंतर. इकडे बघा, काय दरवाजा उघडायचाच आहे आपल्याला. बर, हे लक्षात आलं, -50. म्हणजे आता -10चा काही संबंध आहे का नाही, सध्या तरी त्याला विसरून जायचं. मग तिथं कोण घ्यायचा, -50. मल्टिप्लिकेशन -50 आलं पाहिजे आणि ऍडिशन किती आले पाहिजे, +5 आले पाहिजे. असे दोन नंबर शोधायचे, कोणते, व्हेरी गुड. 10 5 जा किती होणार रे, 50. 10 5 जा 50. बट इथं ऍडिशन किती आली पाहिजे रे, +5. मग काय करावं लागेल आता, याला प्लस करा, याला मायनस करा, म्हणजे 10 मधून 5 याला 5 राहील ना. आणि इथं जर मायनस असतं ना बाबड्यांनो, तर याला प्लस केलं असतं, याला मायनस केलं असतं. आलं का लक्षात, ही स्टेपला इम्पॉर्टंट. बरं, कोणता व्हेरिएबल इथं, y. मग याला पण y जोडून द्यायचं आणि याला y जोडून द्यायचं. आणि कोणाच्या जागेवर रिप्लेस करायचे, 5y च्या जागी रिप्लेस करायचे. आलं का लक्षात. मग आता काय होईल, =. पहिल्या स्टेपला काही बदलायचं का आपल्याला, नाही. हे कॅल्क्युलेशन केलं आता विसरून जायचं, आपलं घ्यायचं. काय घ्यायचं आता, 5y². याच्या जागी कोण घ्यायचे आहे, ह्या दोन टर्म, म्हणजे कोण, +5y -10y -5y. कोण राहिले इथं आता, -10. -50 नाही घ्यायचं बरं का ओरिजिनल उदाहरणात, ते फक्त आपल्या कॅल्क्युलेशन साठी होतं. बरं, आता पुन्हा तेच होईल ना. आता काही प्रॉब्लेम नाही, ह्या दोघांमध्ये कोणतरी कॉमन निघणार आहे का, आणि ह्या दोघांमध्ये सुद्धा कोणीतरी कॉमन निघणारच आहे. मग =. कोण कॉमन, 5 कॉमन निघेल बघा, 5च्या टेबलमध्ये 5 पण येतो, 10 पण येतो, म्हणजे कोण कॉमन निघणार आहे, 5. y सुद्धा कॉमन निघेल, बरोबर का नाही, y पण कॉमन निघणार आहे. इन ब्रॅकेट 5 कॉमन निघला, y² मधून y कॉमन काढला, कोण राहिला, y, प्लसला प्लस. 10 मधून 5 कॉमन काढला, किती राहणार आहे, 2, कारण की 5 2 जा 10. y कॉमन काढलं म्हणजे आता काही नाही राहिलं. इथं कोण आहे आता, मायनस. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्या मधले काय होईल बरं, साइन चेंज. बरं, इथं कोणी कॉमन निघेल का, यस, 5 कॉमन निघेल ना. मग 5 जर कॉमन काढला तर कोण राहील आता, y +2, कारण की 5 × 2 किती होणार आहे, दोन्ही बॉक्स सेम आले का, तरच आपला आन्सर बरोबर, नाही तर नाही. मग जे आता बॉक्सच्या बाहेर ते एकच लिहून टाका, 5y -5 आणि सेम बॉक्स वाले y +2. संपलं एक्झाम. ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. कोणती आता, ही स्टेप नवीन आली थोडीशी. अजून असंच एखादं घेऊ म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल, चालेल का. मग मला सांगा, 5th वाले घेऊ का एक्झाम्पल, 5th वालं कुठे बोबडा, हा मग नक्कीच येणार. कुठे, इथं कसं काय येईल, इथं -5 आहे नाही. हे बघ, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय करायचं, जे ब्रॅकेटच्या बाहेर ते घ्यायचं, म्हणजे 5y तसंच घेतला, -5. इथं प्लस असतं, तिथं प्लस घेतला असता, आणि या दोन ब्रॅकेट मध्ये y +2 इथं घेतलाय. येईल का लक्षात. बरं, मला सांगा 5 घेऊ का 5th वालं, मग कोणतं घेऊ, 5 घेऊ का, 6 घेऊ. काय नाही, मी आहे ना, काय घाबरत. आत्ताशी का 11 वाजले, 11 वाजून 5-10 मिनिटं झाले. बघा इथं आपण थांबू. हा, एवढं काय मोठी गोष्ट आहे, तुम्ही काय, हा चालेल चालते. ओके, गेला. आता पितो घेऊ एक्झाम्पल, 6वं घेऊ का,
मग आता 6 नंबर काय सांगा चला मला. पी स्क्वेअर मायनस 7p मायनस 44 याचे आपल्या फॅक्टर्स काढायचे. ओके, हे तर सिंपल आहे, काय प्रॉब्लेम नाही ना प्रॉब्लेम. इथं काय बरं आता इज इक्वल टू पी स्क्वेअर मायनस 7p मायनस 44. आता काय करायचं बरं, आपल्याला असे दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे. बबड्यांनो इथं ऍडिशन किती आले पाहिजे -7. ऍडिशन काय आले पाहिजे -7 आणि याची मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे -44. असे कोणते नंबर आहे बरं. 11 4 जा 44. 11 4 जा 44. पण इथं आपल्याला काय आलं पाहिजे -7 आलं पाहिजे ना. मग -7 कधी येईल रे, याला मायनस केलं आणि याला काय केलं प्लस. मग 11 - 4 किती येणार आहे 7 आणि मोठ्या नंबरचं कोणतं साइन आहे मायनस. झालं मॅच, कळलं का. आणि बघा 11 4 जा 44 मायनस इंटू प्लस काय येणार आहे मायनस. सर्व मॅच झालं आहे. मग आता फक्त आपल्याला रिप्लेस करायचंय. इथं पण पी घेऊन टाकायचं व्हेरिएबल, इथं पण काय घेऊन टाकायचा पीच घेऊन टाकायचा आणि हे दोन कोणाला रिप्लेस करायचे बरं -7p ला. मग इज इक्वल टू काय राहील, पहिली टर्म तर तशीच राहते पी स्क्वेअर. मग ह्या दोन टर्म घ्यायच्या -11p प्लस 4p आणि लास्ट वाली कोणती आहे -44. आता कोण कॉमन निघेल रे ह्या दोघांमधून, पी कॉमन निघेल. मग पी जर कॉमन काढलं तर पी मायनस किती येणार आहे 11. बरं इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस. कोण कॉमन निघू शकतो इथं 4. व्हेरी गुड. मध्ये काय राहील पी मायनस 44 मधून 4 कॉमन काढले 11 राहील ना, कारण की 11 4 जा 44. दोन्ही बॉक्स सेम आले का, तरच आपलं उत्तर बरोबर. मग आता ब्रॅकेटच्या बाहेर ते एका ब्रॅकेट मध्ये टाका पी ला पी प्लस 4 आणि जो सेम ब्रॅकेट दिले का ठेवा पी मायनस 11. दिस इज आवर आन्सर. येईल का लक्षात नक्की. एक्झाम्पल नंबर झाले 6. 7 घेऊ का, 8 वाले घेऊ का, 9 वाले घेऊ का, 10 वाले घेऊ का, 11 वाले घेऊ का, 12 वाले घेऊ का, 13 वाले कोणतंच नको घेऊ. सर्व सॉल्व होतील, सर्व सॉल्व होतील. 12 वालं घेऊ. बर चालेल. लास्ट घेतो मी कोणतं 12 वाला. ठीक आहे लक्ष द्या. चला बरं सांगा बरं 12 वाला काय एक्झाम्पल आहे. 44 मायनस x मायनस 3 याचे फॅक्टर्स पाहिजे. लक्ष द्या. आता प्रॉब्लेम कुठे झाला माहितीये तुम्हाला, हा 44 आल्यामुळे. आणि तुम्हाला मी सांगितलंय स्क्वेअर सोबत जर टर्म आली असेल आणि त्याच्यासोबत जर कोणी नंबर आला तर तो कोणाला देऊन टाकायचा मल्टिप्लाय करून टाकायचं. म्हणजे बघा काय होईल 44x स्क्वेअर मायनस x मायनस 3. काय करायचं आता आपल्याला इथं या 44 नि कोणा मल्टिप्लाय करायचं या 3 ला. मग 3 4 जा किती होणार आहे 12. 3 4 जा 12 आणि 1 किती येणार आहे 13. म्हणजे याला -3 च्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला -132 घ्यायचं आहे. लक्षात येईल का. मग आता असे दोन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे का ज्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -132 आणि ऍडिशन किती आली पाहिजे इव्हेंच्युअली -1. ऍडिशन किती आली पाहिजे -1. मल्टिप्लिकेशन हे आलं पाहिजे आणि ऍडिशन काय नाहीये म्हणजे 1 आहे ना इथं, नाहीये म्हणजे कोण इथं 1. लक्ष द्या इकडं. मग असा कोणता नंबर आहे बरं 12 11 जा 132. 12 11 जा 132 बरोबर का नाही. बघा ना 12 1 12 हातचा आला 1, 12 1 12 आणि 1 13 बरोबर का नाही. झाले. मग इथं कोणता व्हेरिएबल x आहे, मग याला x देऊन टाका याला x देऊन टाका. बट एक लक्ष द्या प्लस आहे का मायनस हे साइन आता व्यवस्थित बघा. याला द्यावं लागेल मायनस आणि याला काय द्यावं लागेल, कारण की ह्या 12 मधून 11 गेल्या 1 राहिले आणि मोठ्या संख्येत साइन कोणतं आहे मायनस. म्हणजे बरोबर झाला आता साइन. मग आता हे दोघं कुठे रिप्लेस करायचे आपल्याला -x ला काय करायचे रिप्लेस. मग इज इक्वल टू 44x स्क्वेअर मायनस 12x प्लस 11x मायनस 3 बरोबर आहे का नाही.
मग याच्यातून कोणतरी कॉमन निघणार आहे आणि याच्यातून कोणतरी कॉमन निघणार आहे. याच्यातून कोण कॉमन निघेल ना बाबड्यांनो, याच्यातून 4 कॉमन निघेल ना, 4 कॉमन निघेल म्हणजे काय राहील पण इथं 11 हा x पण निघेल, सॉरी 4 निघेल आणि काय निघेल इथं x कॉमन निघेल म्हणजे काय राहिलं मध्ये 11x 4 into 11 44 होईल, x into x x स्क्वेअर मायनसला मायनस 4 कॉमन काढली तर काय राहील 3, x ऑलरेडी कॉमन काढलेला. ओके इथं प्लस. मला सांगा याच्यातून कोणी कॉमन निघायला चान्स आहे का, नाहीये, म्हणजे 1 कॉमन काढायचं आणि 1 कॉमन काढलं त्याचा अर्थ मधल्या संख्या आहे तशीच राहून द्यायच्या, कारण की 1 ने काही फरक पडतो का, नाही. दोन्ही बॉक्स सेम आले का आपले, यस. दोन्ही बॉक्स सेम आले असेल तर बॉक्सच्या बाहेर जे आहे ते एका बॉक्स मध्ये लिहून टाकायचं आणि उरलेला एका बॉक्स मध्ये लिहायचं. दिस इज आवर आन्सर. आलं का लक्षात बाबड्यांनो, नक्की का, सिंपल एक्झाम्पल. अशा प्रकारे हा आपला प्रॅक्टिस 6.1 इथे संपेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.